नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून तुम्हाला माहीत आहे, मी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे गेल्या 40 वर्षांपासून प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आजच्या घडीला समाजामध्ये स्मार्टफोन असल्यामुळं आणि इंटरनेट खूप कॉमनली अवेलेबल असल्यामुळं आपल्याला कुठं न कुठं 10 पैकी एकाला आज पॉर्न ॲडिक्शन झालेलं दिसून येतं. तर मित्रांनो, हे पॉर्न ॲडिक्शन इतकं डेंजर असतं की या पॉर्न ॲडिक्शनमुळं आपली जे लैंगिक आयुष्याबद्दल विचार करण्याची जी पद्धत आहे, जी सोपी पद्धत आहे, त्याला कुठेतरी कलंक लागतो. म्हणजे आपण काहीतरी वेगळेच विचार करतो आणि त्या पॉर्नमध्ये बघितल्यासारखं एक दोन लेडीजबरोबर करायचं, दोन पुरुषांनी करायचं, असे आपण जे घातक व्हिडिओ बघतो, कुठंतरी त्या मार्गाने आपण पण जाऊ शकतो, स्त्री असो का पुरुष असो. म्हणून हे पॉर्न ॲडिक्शन कुठेतरी थांबवणं अत्यंत गरजेचं असतं. पॉर्न ॲडिक्शनमुळं बऱ्याच लोकांना मास्टरबेशन करायची पण सवय लागून झालेली असते. कारण तिथं बघा, जिथं तुम्ही पॉर्न ॲडिक्शन बघता तिथं तुम्हाला एक मास्टरबेटरची जाहिरात भेटणार की असं एक मास्टरबेटर असतं, त्याला बिलकुल योनीमार्गासारखं एक हे असतं, जे की आपल्या भारतामध्ये ते बॅन आहे. तरी तुम्हाला तिथं जाहिरात दिसेल, कारण की किती साईट बॅन केल्या तरी आपले लोक इतके हुशार आहेत की कुठं कुठं काही ना काही VPN वापरून बरोबर पॉर्न बघतात, म्हणजे बघतातच. तर मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला मास्टरबेशनची सवय लागू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपली मेमरी लॉस आहे, आपल्याला थकवा येतो आहे, आपल्याला कमजोरी येते आहे. आपण कुठे लैंगिक आयुष्यामध्ये त्याप्रमाणे जर आपण नाही केलं, जसं ते दाखवतात की अर्धा तास त्यांचे संबंध चालतात, कारण ते कलाकार असतात, कारण ते मॉडेल असतात. त्यांचं कितीतरी रिटेकमध्ये त्यांचा जो व्हिडिओ असतो तो बनवलेला असतो. पण तुम्हाला हे समजत नाही. तुम्हाला फक्त इतकंच कळतं की हा पुरुष अर्धा पाऊण तास झालं तरी या स्त्रीला संभोग करतो आहे, हे तुम्हाला जाणून येतं. आणि कुठेतरी तीच कल्पना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये बसून तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर करायचा प्रयत्न करता. आणि जेव्हा तुमचं 2 ते 3 मिनटामध्ये जेव्हा इजॅक्युलेशन होऊन जातं, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपलं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत आहे आणि आपण कोणातरी डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा काही औषधोपचार करायला पाहिजे किंवा ऑनलाईन औषधी मागवायला पाहिजे. तर मित्रांनो, हे अत्यंत चुकीचं आहे. जर पॉर्न ॲडिक्शन जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला अँटीसायकोटिक मेडिसिनचा तुम्हाला डेफिनेटली उपयोग करून घ्यावा लागेल. आणि जितक्या लवकर तुम्हाला सोडता येईल तितकं तुम्हाला चांगलं राहील, तुमच्या शरीरासाठी चांगलं राहील, तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी चांगलं राहील. पण जर काही आपल्या जवळचे मित्र जर पॉर्न ॲडिक्शनला जर लागलेले असतील तर डेफिनेटली त्यांना माझ्याकडं तुम्ही काउन्सिलिंगसाठी केव्हाही पाठवू शकता, किंवा तुमच्या शहरातील कोणत्याही सायकॅट्रिस्ट डॉक्टरांचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन या पॉर्न ॲडिक्शनपासून तुम्ही केव्हाही दूर होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.